विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 34 स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये अपूर्णांक या घटकामधील आपण अपूर्णांक गणित या विषयातील अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 13.1 हा स्वाध्यायाच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न घटक आहे अपूर्णांक स्वाध्याय 13.1 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे तर पाहूया. 8/19 8/19 हा अपूर्णांक अंकात लिहा. काय म्हणलेलं आहे आपल्याला? 8/19 हा अपूर्णांक अंकात लिहा. 8/19 अशा प्रकारे ह्याला अंकात लिहिलं जातं. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 8/19 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 11/17 या अपूर्णांकाचे योग्य वाचन कोणते? पाही. इथे एक अपूर्णांक दिला आहे, ह्याचं योग्य वाचन आपल्याला करायचे. तर काय आहे हा? आपल्याला माहिती आहे. हे काय अंश आहे, हे काय छेद आहे. ह्याचं वाचन कसं करतो आपण? 11/17 किंवा 11/17 ह्यालाच अक्षरात लिहिलं तर 11/17 अशा पद्धतीनं या दोन्हीपैकी कोणत्याही ही पद्धत योग्य आहे, ही पद्धत योग्य आहे. 11/17 किंवा 11/17 अशा पद्धतीनं हा अपूर्णांक आपण लिहिला जातो. आलं. चला प्रश्न क्रमांक 3 पाहू. काय आहे प्रश्न क्रमांक 3? आकृतीतील रेखांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? पहा, आकृतीमध्ये रेखांकित केलेला भाग. या ठिकाणी काय केलेलं आहे? किती भाग केलेले आहेत? हा इथे एक भाग मध्ये हे झालेलं आहे बरं का. 1 2 हे 3 4 5 एकूण 5 समान भाग आहेत या आकृतीचे. एकूण 5 समान भाग आहेत. बरोबर आहे. किती भाग आहेत? एकूण 5 समान भाग आहेत. मग रेखांकित किती भाग आहेत? रेखांकित 2 भाग आहेत. मग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? तर काय करायचं माहित आहे का? छेदात एकूण भाग लिहायचे आणि अंशात रेखांकित भाग लिहायचे. एकूण भाग किती आहेत? 5. त्यापैकी रेखांकित केलेले 1 आणि 2 म्हणजे हा काय झाला? 2/5. ही आकृती कोणता अपूर्णांक दर्शवते? रेखांकित केलेले भाग
2/5 या अपूर्णांक दर्शवते. आले? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. चला, तुम्ही सर्वजण या चॅनलला नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 13.1 आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. पुढचा प्रश्न काय आहे? आकृतीमधील छायांकित न केलेल्या भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? छायांकित न केलेला भाग म्हणजे रंगवलेला नसलेला भाग. तर काय करा, अगोदर एकूण भाग किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग किती आहेत? 8. त्यात आता छायांकित किती भाग आहेत? हे 1 2 3. आणि छायांकित न केलेले भाग किती आहेत? छायांकित न केलेले भाग किती आहेत? 1 2 3 4 5. आपल्याला काय म्हणतंय? छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? एकूण भाग किती आहेत? 8. त्यापैकी छायांकित न केलेले म्हणते म्हणजे 8 पैकी 5 म्हणजे 5/8. 5/8 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 5/8 हे उत्तर येईल. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, आकृतीमधील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? या ठिकाणी छायांकित केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? एकूण भाग किती आहेत? एकूण भाग किती आहेत? मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण भाग किती आहेत हो दादा? तर एकूण भाग आहेत 15. एकूण भाग किती आहेत? 15. आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे? छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? आता छायांकित भाग म्हणजे रंगवलेले किती आहेत? इथे 1 आहे, 2 3 4 5 6 7. छायांकित किती आहेत? 7 आहेत. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचे? छायांकित दाखवायचे म्हणजे एकूण भाग 15. एकूण भाग किती? 15. त्याच्यापैकी छायांकित केलेले 7 म्हणजे उत्तर काय येईल? 7/15. 7/15 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 7/15 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्यायचं. पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. एका वस्तूचे 3 समान भाग केले. एक वस्तू आहे, ही वस्तू आहे समजा, ह्याचे 3 समान भाग केले. 1 2 3. 3 समान भाग केले. प्रत्येक भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? प्रत्येक भाग म्हणजे आता हा एक भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवू शकतो आपण? एकूण भाग 3 केले त्याच्यापैकी 1 म्हणजे प्रत्येक भाग हा 1/3 1/3 ने दाखवतो. कोणत्या अपूर्णांकाने दाखवतो? हाच भाग आपल्याला एकच दाखवायचे. तर आपण काय करणार? या आकृतीचे 3 भाग केले म्हणून 3, त्यापैकी 1 भाग घेतला म्हणून 1 म्हणजे 1/3 या अपूर्णांकाने आपण प्रत्येक भाग दाखवतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा.
1/3, 1/9, 1/6, 1/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? या ठिकाणी 1/3, 1/9, 1/6, 1/8 या ठिकाणी काय समान आहे? अंश समान आहे का छेद? तर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी अंश समान आहे, अंश समान आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? अंश समान असल्यास, अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. पहा, अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान, आपल्याला इथं मोठा अपूर्णांक म्हणलेला आहे. मग ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. छेद कुणाचा लहान आहे? ह्याचा आहे. मग हा मोठा अपूर्णांक आहे, 1/3 हा मोठा अपूर्णांक आहे आणि 1/9 हा काय? लहान. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 1/3 हे उत्तर येईल. मोठा अपूर्णांक विचारलेला आहे आपल्याला. अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 7/11, 9/11, 3/11, 10/11 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर पहा, या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर काय आहे? छेद समान आहेत. छेद काय आहेत? समान आहेत छेद. मग छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. पहा, छेद समान आहे, तिथं सर्वांचा छेद 11 आहे. मग ज्याचा अंश मोठा तो मोठा. आता इथं मोठा कोणता आहे? अंश मोठा तो मोठा. अंश कुणाचा मोठा आहे? हा 10/11 मोठा आहे. पुढं काय म्हणते? तो अपूर्णांक मोठा. ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग आता यापैकी लहान अपूर्णांक कोणता आहे? ज्याचा अंश लहान हा 3 आहे अंशाचा. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 3/11 हे उत्तर असेल. आपल्याला लहान अपूर्णांक विचारले, इथं काय विचारले? लहान विचारले, म्हणून 3/11 हे उत्तर असेल आपलं. आलं? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 13/17 हा अपूर्णांक मोठा आहे म्हणतंय. कुणापेक्षा? एक रिकामी चौकट आणि त्याचा छेद 17 आहे. या ठिकाणी छेद समान आहेत, हे लक्षात घ्या. छेद कसे आहेत? समान आहेत छेद. मग आता हा अपूर्णांक मोठा आहे म्हणजे ह्याचा अंश मोठा ह्याच्यापेक्षा, म्हणजे ह्याचा अंश 13 पेक्षा लहान आहे. इथं चौकटीमध्ये जी संख्या येणार आहे ती 13 पेक्षा लहान येणार आहे. मग ही 13 येईल का? 13 आल्यावर बरोबर होईल. 14 येईल का? नाही. 15 येईल का? नाही. मग इथं 12 जर असेल तरच हे विधान योग्य होतं. म्हणजे 13/17 हा अपूर्णांक किंवा ही संख्या मोठी आहे 12/17 पेक्षा. मग इथं काय आलं? 12. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1 12. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला.
आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 13.1 अभ्यासत आहोत. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. प्रश्न क्रमांक 10 का आहे? 6/23, 15/23, 21/23, 11/23 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावा. कसा लावा म्हणते क्रम? चढता क्रम लावा. मग आता चढता क्रम लावताना, उतरता क्रम लावताना किंवा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना किंवा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असताना आपण त्याचा छेद समान आहे का बघतो. चढता उतरता किंवा लहान मोठेपणा ठरवत असताना छेद समान आहे का बघतो. नसेल तर अंश समान आहे का बघतो. मग या ठिकाणी काय दादा? छेद समान आहे. छेद समान आहे. आता चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक घ्यावा लागतो. छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो लहान. सर्वात लहान कोणता झाला? हा झाला 6/23, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 11/23, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 15/23, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 21/23. हा काय झाला? या अपूर्णांकाचा चढता क्रम झाला. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं चढता क्रम आपण या ठिकाणी लावलेला आहे. हे उत्तर असेल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 7/11, 7/25, 7/23, 7/50 या अपूर्णांकाचा उतरता क्रम लावा. आता इथं उतरता क्रम लावायचा म्हणजे काय आहे? या ठिकाणी अंश समान आहे का छेद समान आहे? पहा, अंश समान आहे. मग अंश समान असल्यास आपल्याला तर उतरता क्रम लावायचे. उतरता क्रम लावायचं म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक घ्यावा लागतो. अंश समान असल्यास मोठा अपूर्णांक कोणता होतो? ज्याचा छेद लहान तो मोठा. म्हणजे हा सर्वात मोठा झाला 7/11. त्याच्यापेक्षा थोडा लहान 7/23, त्याच्यापेक्षा लहान 7/25, त्याच्यापेक्षा लहान 7/50. हा झाला उतरता क्रम. अंश समान असल्यास कसा उतरता क्रम लावायचा? तर उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा. मोठा कसा ओळखायचा? ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक मोठा. आलं? पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न 26/31, 26/33, 26/35, 26/30 आणि 26/29 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक व उतरत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक यामधील फरक किती? तर पहा, आपल्याला हे अपूर्णांक चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत आणि त्यानंतर त्या दोन्हीमधला जो काय अपूर्णांक आहे त्याची वजाबाकी करायची. फरक किती म्हणते? मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर अंश समान आहे. ह्याचा चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक घ्यावा लागतो. अंश समान असल्यास ज्याचा छेद सर्वात मोठा असतो तो सर्वात लहान असतो. मोठा काय? 31, 33, 35. हा 35चा मोठा आहे, म्हणजे 26/35 हा सर्वात लहान आहे. त्यानंतर 33, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 26/33, त्याच्यानंतर 31, 26/31, त्याच्यानंतर 26/30, त्यानंतर 26/29. हा झाला चढता क्रम. हा काय झाला? चढता क्रम झाला. सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. उतरता क्रम ह्याच्या उलट 26/29,
26/30, 26/31, 26/33 आणि 26/35. पुढं काय म्हणतंय, चढत्या क्रमाने लिहिले असता, हे चढत्या क्रमाने लिहिले असता मधला म्हणजे इकडे 2 गेले, इकडे 2 गेले, मध्ये काय राहिला, हा 26/31 राहिला मधला. त्यानंतर उतरत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला, हा मधला 26/31, 26/31. चढत्या क्रमानं लिहिलं तरी मधला तोच येतो, उतरत्या क्रमानं लिहिला तरी मधला तोच येतो. या दोन्ही मधील फरक. मग आता मला सांगा, एखाद्या संख्येतून तीच संख्या वजा केली तर उत्तर काय येते, 26/31 वजा 26/31. फरक काढा म्हणजे वजा बाकी, म्हणजे उत्तर काय येते, तर उत्तर येते 0. उत्तर काय येते, 0 हे उत्तर येते. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 7/8, 1/8, 3/8, 5/8 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले असता येणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती येईल. 7/8, 1/8, 3/8, 5/8 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले असता येणाऱ्या, ह्याचं आपल्याला काय करायचंय, उतरता क्रम लिहायचा आहे किंवा उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लावा. या ठिकाणी छेद समान आहेत. उतरता क्रम लावायचा म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर घ्यावा लागतो. छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा. मोठा अंश कुणाचा, हा 7/8, त्याच्यापेक्षा लहान 5/8, त्याच्यापेक्षा लहान 3/8, त्याच्यापेक्षा लहान 1/8. उतरत्या क्रमाने लिहिले असता येणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती. हे 5/8 दुसरा अपूर्णांक अधिक 3/8 हा तिसरा अपूर्णांक आहे. यांची बेरीज म्हणले छेद समान करा. छेद समान आहेत ऑलरेडी 8/8. मग अंशांशाची बेरीज करा. 5 आणि 3 8, 8/8 किंवा 1 हे उत्तर येते. छेद आणि अंश समान असल्यास एकतर तुमचं उत्तर 8/8 आलं किंवा 1 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न 7/36, 5/36, 10/36, 11/36 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता कोणता अपूर्णांक शेवटून दुसऱ्या स्थानावर येईल. हे या ठिकाणी छेद समान आहे. आपल्याला काय म्हणतंय, चढत्या क्रमाने लिहिले असता. आता ह्याचा चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक अगोदर घ्यावा लागेल. छेद समान असल्यास सर्वात लहान कोणता येतो, ज्याचा अंश लहान तो लहान, म्हणजे हा 5/36, त्यानंतर 7/36, त्यानंतर 10/36, त्यानंतर 11/36 हा झाला काय ह्याचा चढता क्रम. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर, शेवटून हा पहिला आणि हा शेवटून दुसरा, म्हणजे आपलं उत्तर काय असेल दादा, तर उत्तर असेल 10/36. उत्तर काय असेल 10/36 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 15. का आहे प्रश्न क्रमांक 15. जर 35/41 पेक्षा मोठी संख्या आहे (*41) तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल. पहा या ठिकाणी छेद समान आहेत. मग छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा ती मोठी संख्या. मग आता ही संख्या मोठी आहे म्हणते, याचा अंश 35 पेक्षा मोठा पाहिजे, म्हणजे 36, 37, 38 काही पाहिजे. 35 पेक्षा लहान 29 येणार नाही, 35 पेक्षा लहान येणार नाही, हे पण 35 पेक्षा लहान येणार नाही.
म्हणजे स्टार बरोबर 37 असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 स्टार बरोबर 37. स्टारच्या किंमत किती असेल? 37 एवढी असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. प्रश्न काय पुढचा? 3/13 अधिक 7/13 यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना छेद समान आहेत का हे पाहायचं. तर या ठिकाणी छेद समान आहेत. मग काय होईल? छेद दोघाचाही 13 आहे. समान असलेला छेद घेतला 13. अंशाची बेरीज, ह्याचा अंश 3 आहे, ह्याचा अंश 7 आहे. 7 आणि 3 10. छेद जशाच तसं. म्हणजे काय उत्तर आलं? तर 10/13 हे उत्तर येईल. 10/13 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? प्रश्न क्रमांक 17 काय आहे? 21/43 अधिक 15/43 बरोबर स्टार/43. तर स्टार बरोबर किती? तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करायचे. छेद जशाच तसा आहे इथं. या अंशाची बेरीज इथं पाहिजे आपल्याला. खूप सोपा प्रश्न आहे. 21/43 अधिक 15/43. बेरीज करत असताना सर्वप्रथम छेद समान आहेत का हे पाहायचं. तर या ठिकाणी छेद कसे आहेत? समान आहेत. मग छेद समान असल्यास समान असलेला छेद घ्या. ह्याचाही छेद 43 आहे, ह्याचाही 43 आहे. समान असलेला छेद घेतला 43. अंशाची बेरीज करा. 21 अधिक 15 बेरीज करा. 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, 36/43. तर या ठिकाणी आपल्याला स्टारची किंमत किती असेल? 36 असेल. छेद 43 जशाच तसं, म्हणजे स्टार बरोबर 36 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? पुढचा प्रश्न काय पहा? 1/8 अधिक 1/8 बरोबर 2/8. इथून एवढा एक हे आहे, इथं कॉमा दिलाय. म्हणजे 1/8 मध्ये 1/8 मिळवलं की 2/8 येते. पुन्हा या 2/8 मध्ये 1/8 मिळवलं की 3/8 येते. पुन्हा या 3/8 मध्ये 1/8 मिळवलं 4/8 येते. म्हणजे असंच पुढं याप्रमाणे अपूर्णांकाची बेरीज करीत गेल्यास बेरीज 1 येण्यासाठी, बेरीज ह्याची 1 येण्यासाठी इथं बेरीज 2/8 आल्या, इथं 3/8 आल्या, इथं 4/8 आल्या. तसं बेरीज 1 येण्यासाठी या अपूर्णांकात 1/8 या अपूर्णांकात 1/8 अपूर्णांक किती वेळा मिळवावा लागेल? तर पहा, 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावा लागेल? प्रश्न सोपा आहे, लक्षात घ्या. बेरीज 1 येण्यासाठी इकडे लक्ष द्या. हे 1/8 मध्ये आता हे एक वेळेस 1/8 मिळवलं, हे दुसरी वेळेस मिळवलं, हे तिसरी वेळेस 1/8 मिळवलं, चौथी वेळेस मिळवलं. हे अगोदरचं आहे. 1 2 3 4, हे 5, हे 6 आणि हे 7 वेळेस मिळवले. तर आता ह्याची जर बेरीज केली तर छेद समान आहे. समान असलेला छेद घेतला. अंशाची बेरीज करा. 1 आणि 1 2 3 4 5 6 7 8. 8/8 म्हणजे 8 1 8, 8 1 8. उत्तर काय आलं? 1. म्हणजे उत्तर 1 येण्यासाठी 7 वेळा मिळवावं लागते. आता काय लक्षात घ्या, उत्तर 1 यायचं म्हणजे त्याचा छेद आणि अंश समान असला पाहिजे. छेद आणि अंश काय असला पाहिजे? समान असला पाहिजे. छेद 8 आहे, मग अंश 8 येण्यासाठी या 1 मध्ये पुन्हा 7 मिसळल्याशिवाय येणार नाही. मग आता हे आपल्याला असं करत बसायला एवढा वेळ नाही. मग आपल्याला ह्याचं एक सूत्र आहे. ह्याचं सूत्र काय आहे? कुठल्याही संख्येमध्ये तीच संख्या किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर 2 येईल, 3 येईल, 1 येईल. असं जर विचारलं तर त्याचं सूत्र काय आहे माहिती आहे का? छेद भागिले अंश गुणिले बेरीज कंस बंद वजा 1.
तर पहा या ठिकाणी छेद हे 1/8 मध्ये 1/8 मिळवायचे. ह्याचा छेद किती आहे 8, अंश किती आहे 1, गुणिले बेरीज किती आली पाहिजे म्हणतं 1 आली पाहिजे. 1 वजा 1, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. अंशांशाचा गुणाकार करा 8 × 8, छेदाछेदाचा गुणाकार करा 1 वजा 1, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेद समान झाला. अंशांशाची वजाबाकी 8 वजा 1 म्हणजेच काय येईल उत्तर 7 वेळा. आलं. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. असा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतो. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, बरेच विद्यार्थी या चॅनलला, सर्वजण तुम्ही नवीन आहात, सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 19वा प्रश्न काय आहे. 8/* अधिक 7/* बरोबर 1 बरोबर 1. एक उत्तर कधी येतं अंश व छेद समान असल्यास. अंश व छेद समान असल्यास उत्तर 1 येते. अंश व छेद समान असल्यास उत्तर काय येते 1 येते. मग आता आपण काय करू. ह्याचा दोघाचाही छेद समान आहे. छेद स्टार जरी असला तरी छेद कसा आहे तो समानच आहे. समान असलेला छेद घेतला, अंशांशाची बेरीज करा 8 + 7, 8 × 7 15. मग आता इथं ह्याचं उत्तर 1 येण्यासाठी जर आपण इथं 15 ठेवले तर 15 × 1 = 15, 15 × 1 = 15 म्हणजेच स्टार बरोबर 15. एक लक्षात ठेवायचं, अंश आणि छेद समान असल्याशिवाय उत्तर 1 येत नाही. पर्याय क्रमांक 4 येते. स्टारची किंमत काय येते, स्टारच्या जागी 15 ही संख्या असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. आकृतीतील रेखांकित भाग हा रेखांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे. तर अगोदर काय करू आपण, रेखांकित भाग किती आहे पाहू. एकूण ह्याचे 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग केलेत. किती केलेत 9. 9 पैकी रेखांकित किती आहेत 1 2 3 4 5. रेखांकित न केलेले, आता रेखांकित न केलेले एकूण भाग आहेत 9. त्याच्यापैकी रेखांकित न केलेले 1 2 3 4 4 भाग आहेत रेखांकित न केलेले. आता या दोन्हीतला फरक म्हणतंय. दोन्हीतला काय काढा म्हणतंय फरक. 5/9 वजा 4/9 बरोबर समान असलेला छेद घेतला 9. अंशांश छेद समान असल्यास समान असलेला छेद घ्यावा. अंशांशाची वजाबाकी करावी. 5 मधून 4 गेले 1 राहिला 1/9 हे उत्तर येतंय. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. 1/9 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 13/29 13/29 वजा 6/29 बरोबर किती. तर लक्षात घ्यायचं छेद समान आहे का, आहे सर. मग समान असलेला छेद घ्या 29. मग काय आहे वजाबाकी करायचे. मग अंशांशाची वजाबाकी करा. 13 वजा 6, 13 मधून 6 गेले 7 राहिले. छेद 29 जशास तसं म्हणजे 7/29 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल 7/29 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो. आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील
अपूर्णांक हा घटक अभ्यास होतो 13.1 स्वाध्याय. त्यामधील 22वा प्रश्न काय आहे? 11/13 वजा 1 रिकामी चौकट आहे बरोबर 5/13 हे उत्तर आले. तर या रिकाम्या चौकटीत अपूर्णांक कोणता? आपल्याला एक संख्या आहे पहा, उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो. 9 ही संख्या आहे. त्या 9 मधून एक संख्या वजा केले, किती केले माहित आहे का? नाही. उत्तर 5 आले. तर या ठिकाणी कोणती संख्या असेल? तर काय करायचं, ही मोठी संख्या आहे, या मोठ्या संख्येतून हे जे उत्तर आलेलं आहे वजा करा. 9 मधून 5 गेले 4, म्हणजे इथं 9 मधून जर 4 गेले तर 5 राहते. त्या पद्धतीनं ह्या 11/13 मधून आपण हे 5/13 वजा करू. हे छेद समान आहे का? समान आहे. समान असलेला छेद घ्या. अंशांशाची वजाबाकी करा. 11 वजा 5 म्हणजे 6/13 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 6/13. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. त्या रिकाम्या चौकटीमध्ये 6/13 हा अपूर्णांक असायला पाहिजे. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? 99 गोट्यापैकी 1/3 भाग गोट्या अमितला दिल्या तर त्याला किती गोट्या दिल्या? पहा, एकूण गोट्या किती होत्या? 99. एकूण गोट्या किती होत्या? 99. त्यापैकी त्याला 1/3 भाग दिले. आता या 1/3 चा अर्थ काय होतो? 3 समान भागापैकी एक भाग. 3 समान भागापैकी, छेदातली जी संख्या असते ती एकूण भाग, अंशातली संख्या त्यापैकी तेवढे, म्हणजे 3 समान भागापैकी एक भाग गोट्या दिल्या. तर त्याला किती गोट्या दिल्या? तर काय करायचं? 99 गुणिले 1/3. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. अंशांशाचा गुणाकार करा. 99 1 99, 3 1 3. या 3 न भाग जातो. 3 1 3, 3 3 9, 3 3 9. तर 33 गोट्या दिल्या. त्याला एक भाग दिला म्हणजे 33 गोट्या दिल्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? या 99ची 1/3 पट काढायची आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पैकी म्हणले की गुणिले चिन्ह घ्यायचं. आता इथं 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. तर 1/3 तास बरोबर किती? म्हणजे या 60चे 1/3 तास करा. 60ला 1/3 न गुणा. हे काहीच नाही म्हणजे 1 आहे इथं. अंशांशाचा गुणाकार. 60 1 60, छेदामध्ये 3. या 3 न 60ला भाग जाते का? जाते. 3 1 3, 3 2 6 0. 1/3 म्हणजेच 20 मिनिटे. 1/3 तास बरोबर 20 मिनिटे होतात. किती मिनिटे होतात? 20 मिनिटे होतात. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? चला, पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय आहे? एकूण 25 प्रश्न आहेत स्वाध्याय 13.1 मध्ये. एका रोपवाटिकेत विविध रंगी गुलाबाची 20 रोपे. गुलाबाची किती रोपे आहेत? 20 रोपे आहेत. गुलाबाची 20 रोपे. त्यातील 1/4 रोपे 1/4 रोपे लाल गुलाबाचे आहेत. ही कशी आहेत? लाल गुलाबाचे आहेत 1/4. तर लाल गुलाबाची किती रोपे आहेत? लाल गुलाबाची एकूण रोपे किती? तर पहा, एकूण रोपे आहेत 20. या 20 पैकी 1/4 हे लाल गुलाबाचे इथं, म्हणजे 20 गुणिले 1/4. 4 1 4, 4 5 20, म्हणजेच 5 रोपे लाल गुलाबाचे इथं. 5 रोपे लाल गुलाबाचे इथं.
पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4. 5 रोपे ही लाल गुलाबाची आहेत. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहावीता शिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ऑनलाईन टेस्ट पाहिजे असतील आपण प्रत्येक घटकावर एक टेस्ट असं एकूण 120 टेस्ट मॅथ मराठी ह्या ॲपमध्ये आहेत. आपल्या 120 टेस्ट 200 रुपयामध्ये आपण त्या उपलब्ध करून देत आहोत. किती? 200 रुपयामध्ये. त्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावर मेसेज करा. त्यामध्ये मेसेजमध्ये तुम्ही ऑनलाईन टेस्ट असा मेसेज करा, मी त्याची डिटेल माहिती देईन. आलं? चला या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहावीता शिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.